नमस्कार मित्रांनो, मी विशाल. या व्हिडिओमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी, त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती या सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे पण धक्कादायक सुद्धा आहे. कारण मित्रांनो, आता आपल्याला हे जे अनुदान मिळत आहे, हे अनुदान लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. तुम्ही सांगाल, जर जून महिन्याचे पैसे आमच्या खात्यामध्ये वाटप होणे खूप गरजेचे आहे. कारण आता महिन्याच्या शेवटचा आठवडा येऊन 27-28 तारीख आली तरीसुद्धा पैसे वितरित झालेले नाही. त्याचबरोबर दिव्यांग जे बांधव आहेत, त्यांचे जुलै महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित होणे अपेक्षित आहे. अशातच तुम्ही तर धक्कादायक बातमी देत आहे, तर हे साफ चुकीचे आहे. कारण मित्रांनो, राज्य सरकार प्रशासनाने हे जी DBT प्रणाली जी सुरू केली आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, तर जो काही पोर्टल आहे महा DBT 2.0, या महा DBT 2.0चं तांत्रिक काम हे पेंडिंग आहे, ते सॉल्व झालेलं नाही. आपल्याला जी काही अगोदरची सामाजिक न्याय विशेष विभागाची वेबसाईट दिली होती, त्या वेबसाईटवरती 21 तारखेचं नोटिफिकेशन आहे. परंतु हे 21 तारीख कधीच उलटून गेली तरीसुद्धा त्या ठिकाणी ती नोटीस निघाली नाही. आणि यातच एक महत्त्वाची अपडेट अशी समोर येते, ती म्हणजे आता जे काही 2.0 महा DBTचे जे पोर्टल आहे, हे 15 जुलैपर्यंत बंद असणार आहे. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सहज पद्धतीने समजलं असेल की आपलं अनुदान उशिरा होणार, हे लक्षात ठेवा. म्हणजे अनेक तहसील कार्यालयाच्या माध्यमातून अशी माहिती समोर येत आहे की जे पोर्टल आहे, पोर्टल 10 ते 15 तारखेपर्यंत बंदच राहणार आहे. त्याच्यावरती काम सुरूच राहणार आहे. त्यामुळे मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की जर हे पोर्टल उशिरा अपडेट झालं किंवा ॲक्टिव्ह झालं, तर आपलं अनुदानसुद्धा उशिरा डिस्ट्रीब्यूट होईल किंवा वाटप होणार आहे. त्यामुळे जे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहे, ते प्रश्न विचारतात की जून महिन्याच्या शेवटचा आठवडा आला तरीसुद्धा आमचे पैसे वाटप होत नाहीत, कधी वाटप होणार? तर या संदर्भात अद्याप तरी कोणत्याही प्रकारची अपडेट नाही. परंतु हे तांत्रिक कारण जर समोर आल्यानंतर एक आपण विचार करू शकतो की आपले अनुदानसुद्धा लांबणीवर जाऊ शकतं. आणि जर समजा दिव्यांग बांधवांचा जुलै महिन्याचा हप्ता वाटप करायचा आहे पहिल्या आठवड्यामध्ये, पण आता जुलैपर्यंत जर समजा हे पोर्टल बंद राहिले, तर साहजिक त्यांचंसुद्धा अनुदान या ठिकाणी उशिरा होईल. परंतु मित्रांनो, 2.0 पोर्टल जरी बंद असलं तरीसुद्धा प्रशासनाच्या स्तरावरती असे खूप ऑप्शन आहेत की त्या ऑप्शनच्या माध्यमातून हे पैसे वितरित केले जाऊ शकतात. आता हे DBT प्रणालीचं पोर्टल बंद असताना लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप केले. मीही हेही समजू शकतो की त्यांचं DBT वेगळं आहे, आपलं DBT पोर्टल वेगळं आहे. परंतु मित्रांनो, या सर्व्हर सिस्टीमच्या बऱ्याचपैकी अभ्यास असताना बँकेंना खूप वेगवेगळ्या प्रणाली आहेत, ज्या माध्यमातून तुम्हाला हे पैसे वाटप करता येऊ शकतात. आता या अगोदर कोणत्याही प्रकारची DBT प्रणाली नव्हती. हे पोर्टल जुलैच्या 15 तारखेपर्यंत बंद असणार आहे, अशा पद्धतीची न्यूज पत्रामध्ये बातमी येत आहे. मित्रांनो, आपल्याला थोडंसं मनाची तयारीसुद्धा करावी लागेल. हे कदाचित आपले हे जे अनुदान आहे, हे उशिरा येण्याची शक्यता आहे. ही महत्त्वाची अपडेट होती. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.